नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण एका अतिशय रंजक आणि तितक्याच महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. जगातील मोजक्याच देशांकडे असलेली एक अत्यंत प्रगत आणि विनाशकारी लष्करी ताकद आता अधिकृतपणे भारताच्या हाती आली आहे. आज आपण दिव्यास्त्र क्षेपणास्त्राची नुकतीच झालेली चाचणी आणि जागतिक संरक्षण तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून त्याचा नेमका अर्थ काय आहे यावर लक्ष केंद्रित करणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता थेट विषयाला सुरुवात करूया. आता ह्या सगळ्याची चर्चा नेमकं सुरू कुठून झाली तर ओडिशाच्या किनाऱ्यावरील डॉक्टर APJ अब्दुल कलाम बेटावरून भारताने दिव्यास्त्र या प्रगत अग्निक्षेपणास्त्राची दुसरी उड्डाण चाचणी अगदी यशस्वीपणे पार पडली. आता बघा, ही केवळ एक साधी चाचणी नक्कीच नाहीये. अशा प्रकारच्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी घेणं म्हणजे तंत्रज्ञानाच्या दृष्टीने एक महाकाय आव्हान असतं. यामागे अनेक वर्षांचं संशोधन, अचूक गणितीय मॉडेल्स आणि अर्थातच हजारो शास्त्रज्ञांची अहोरात्र मेहनत असते. हे क्षेपणास्त्र यशस्वीपणे अवकाशात झेपावणं हा देशाच्या सामरिक क्षमतेतलं खरोखरच एक ऐतिहासिक टप्पा आहे. पुढे जाण्याआधी या दिव्यास्त्रामागील खरी ताकद काय आहे आणि हे मिर्व तंत्रज्ञान नेमकं काय आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊया. लष्करी भाषेतील हा शब्द ऐकायला थोडा जड वाटू शकतो. MIRV म्हणजे मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेड री-एंट्री व्हेइकल. मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेड री-एंट्री व्हेइकल. आता यातल्या मल्टिपल म्हणजेच अनेक आणि इंडिपेंडेंटली म्हणजे स्वतंत्रपणे या दोन शब्दांवर जरा विशेष लक्ष देऊया, कारण हे दोन शब्दच या तंत्रज्ञानाची खरी ताकद आहेत. हे समजण्यासाठी आपण एका स्पेस बसची किंवा अंतराळातील बसची कल्पना करूया. समजा ही बस पृथ्वीवरून उड्डाण करते, अवकाशात जाते आणि तिथे पोहोचल्यावर ती वेगवेगळ्या प्रवाशांना म्हणजे इथल्या संदर्भात अणुवस्त्रांना पूर्णपणे वेगवेगळ्या शहरांमध्ये आणि दिशांना स्वतंत्रपणे उतरवते. खरं सांगायचं तर हे तंत्रज्ञान इतकं अचूक असतं की प्रत्येक अस्त्र स्वतःचा मार्ग स्वतः शोधून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या वेगवेगळ्या लक्ष्यांवर अगदी अचूकपणे आदळू शकतं. पारंपरिक क्षेपणास्त्र आणि ह्या तंत्रज्ञानातला फरक खरोखरच थक्क करणारा आहे. पारंपरिक क्षेपणास्त्र म्हणजे एखाद्या बंदुकीच्या गोळीसारखं, एक उड्डाण आणि केवळ एकच लक्ष. पण MRVमध्ये काय होतं? एकाच वाहनाचं प्रक्षेपण करून त्यातून अनेक अणुअस्त्रे वेगवेगळ्या आणि पूर्णपणे स्वतंत्र लक्ष्यांवर पोचवता येतात. विचार करा, पारंपरिक युद्धात 5 वेगवेगळी शहरं किंवा लष्करी तळ उद्ध्वस्त करायची असतील तर 5 वेगवेगळी क्षेपणास्त्र लागतील. पण इथे एकाच क्षेपणास्त्राच्या मदतीने 5 किंवा त्याहून अधिक ठिकाणांवर एकाच वेळी वेगवेगळ्या कोनातून मारा करता येतो. हा आवाका खऱ्या अर्थाने अद्वितीय आहे. तर आता आपण ह्या तंत्रज्ञानाचे सामरिक फायदे काय आहेत आणि याला गेम चेंजर का म्हटलं जातं त्याकडे वळूया. याचे प्रामुख्याने 3 अत्यंत महत्त्वाचे धोरणात्मक फायदे आहेत, जे युद्धाचं संपूर्ण चित्रच बदलून टाकतात. पहिला फायदा म्हणजे मगाशी पाहिल्याप्रमाणे एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर हल्ला करण्याची अभूतपूर्व क्षमता. दुसरा आणि अत्यंत कळीचा मुद्दा म्हणजे शत्रूची प्रगत क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली भेदण्याची ताकद. आजकाल आयर्न डोम किंवा पॅट्रियट सारख्या बचाव प्रणाली आकाशातच क्षेपणास्त्राला नष्ट करतात. पण जेव्हा एकाच वेळी आकाशातून अनेक अस्त्रे वेगवेगळ्या दिशांनी अफाट वेगाने खाली येतात ना, तेव्हा या बचाव प्रणालींच्या रडारवर आणि इंटरसेप्टर्सवर प्रचंड ताण पडतो. एवढ्या सर्व अस्त्रांना एकाच वेळी अडवणं जवळजवळ अशक्य होऊन बसतं. आणि तिसरा फायदा म्हणजे अत्यंत कमी क्षेपणास्त्रांचा वापर करून धोरणात्मक प्रतिबंधक क्षमता म्हणजेच स्ट्रॅटेजिक डिटरन्स लक्षणीयरित्या वाढवणे. तुमच्याकडे मोजकीच क्षेपणास्त्रे असली तरी त्यांची संहारक क्षमता आता अनेक पटींनी वाढलेली असते. आता आपण या शक्तिशाली तंत्रज्ञानाच्या इतिहासाकडे आणि अत्यंत विशेष अशा जागतिक गटाकडे वळूया. दिव्यास्त्राची ही चाचणी जरी आत्ताची असली तरी या तंत्रज्ञानाचा पाया चक्क 60 वर्षांपूर्वी रचला गेला होता. होय, बरोबर ऐकलात. MIRV तंत्रज्ञानाचा मूळ विकास 1960च्या दशकात शीतयुद्धाच्या म्हणजेच कोल्ड वॉरच्या काळात अमेरिकेने केला होता. तो काळच असा होता जेव्हा अमेरिका आणि सोव्हिएट युनियन यांच्यात शस्त्रास्त्रांची भयंकर शर्यत लागली होती. जर शत्रूने आपल्यावर हल्ला केलाच तर आपल्याकडे उरलेल्या मोजक्या क्षेपणास्त्रांमधून जास्तीत जास्त नुकसान कसं करता येईल या म्युच्युअली अशॉर्ड डिस्ट्रक्शनच्या संकल्पनेतून याचा जन्म झाला. हे फक्त एक वैज्ञानिक संशोधन नव्हतं, ती त्या काळाची आणि अस्तित्वाची गरज होती. आणि या सगळ्यामधला सर्वात थक्क करणारा मुद्दा कोणता असेल तर तो हा आहे. 60 वर्षांहून अधिक काळ लोटलाय, मानवाने तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती केलीये,
तरीही आज मितीस जगातल्या केवळ आणि केवळ 6 देशांकडेच ही प्रगत क्षमता आहे. हा आकडाच खूप काही सांगून जातो. अणुवस्त्रांचा आकार लहान करणं, त्यांना अवकाशातून वातावरणात पुन्हा प्रवेश करताना लागणारी प्रचंड उष्णता सहन करण्याची क्षमता देणं, हे काम तांत्रिकदृष्ट्या इतकं महाकठीण आहे की आजही बहुतांश देशांसाठी हे एक न उलगडलेलं रहस्यच आहे. यामुळेच हा गट अत्यंत खास बनतो. हा विशेष गट किती मर्यादित आणि शक्तिशाली आहे हे आपण इथे बघू शकतो. जगाचं राजकारण आणि सत्ता संतुलन ठरवणारी ही राष्ट्र कोणती आहेत? युनायटेड स्टेट्स, रशिया, युनायटेड किंगडम, फ्रान्स, चीन आणि आता भारत. या मोजक्याच आणि जगावर प्रचंड प्रभाव टाकणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा अधिकृत समावेश असणं ही जागतिक भूराजकीय पातळीवर खरोखरच एक अत्यंत मोठी घटना आहे. हे केवळ एका तंत्रज्ञानाचं प्रदर्शन नाहीये, तर जागतिक मंचावर शक्तीचं एक अत्यंत स्पष्ट विधान आहे. तर मग या सर्व गोष्टींचा भारतासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेमका काय अर्थ होतो ते आपण पाहूया. भारताने नेहमीच क्रेडिबल मिनिमम डिटरन्स म्हणजेच किमान पण अत्यंत विश्वसनीय प्रतिबंधात्मक धोरण स्वीकारले आहे. याचा सरळ अर्थ असा की आपणहून पहिल्यांदा हल्ला करायचा नाही, पण आपल्याकडे एवढी भक्कम ताकद असायला हवी की कोणत्याही शत्रूने हल्ला करण्याचा विचारही करू नये. आता या MIRV तंत्रज्ञानामुळे भारताला अणुवस्त्रांचा अवाढव्य साठा उभारण्याची गरजच भासत नाही. कमीत कमी क्षेपणास्त्रांमध्ये जास्तीत जास्त अचूक प्रहार करण्याची क्षमता आता आपल्याकडे आली आहे. यामुळे आशिया खंडातील आणि विशेषतः शेजारील देशांसोबतच्या सामरिक समीकरणांमध्ये मोठं स्थैर्य येतं. वस्तुनिष्ठपणे सांगायचं तर यामुळे प्रमुख अणुवस्त्रधारी राष्ट्रांच्या पंक्तीत भारताचं सामरिक वजन आता अनेक पटींनी वाढलं आहे. या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नापाशी येऊन पोचतो. 1960च्या दशकातलं हे तंत्रज्ञान आता हळूहळू विस्तारत आहे आणि हा अत्यंत विशेष असा गटही आता वाढत आहे. तर मग हे आधुनिक तंत्रज्ञान भविष्यात आंतरराष्ट्रीय भूराजकीय स्थैर्याला आणि जागतिक प्रतिबंधात्मक धोरणांना कशाप्रकारे आकार देईल? 21व्या शतकातील शांततेचे आणि युद्धाचे नियम यामुळे कसे बदलतील? या नव्या सामरिक समीकरणाचे परिणाम संपूर्ण जगावर कसे होतील याचा विचार आपण सर्वांनीच नक्की करायला हवा. आजच्या या विश्लेषणात आपण इथेच थांबूया.